नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये स्वागत। सध्या आपण गोंदवले येथे आहे आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आहे। या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। यंदा इथं आपण बघू शकता की नवीन रथ देखील या मंडळाने खरेदी केला आहे। हा रथ कसा आणला, कुठून आणला या संदर्भात आपण माहिती घेऊया। काय सांगचाल? जय श्रीराम। जय श्रीराम। दरवर्षी सालाबादप्रमाणे आता गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे। आज आम्ही यावर्षी अगदी महाराजांना सांगून आग्रहानं हा रथ आणायचं ठरलं होतं। वारी झाल्यानंतर लगेच आम्ही त्या मार्गाला लागलो आणि खूप कमी अवधीमध्ये महाराजांच्या कृपेनं, केवळ महाराजांच्या कृपेनं हा रथ आम्हाला तयार करून मिळालेला आहे। कारण एवढ्या लवकर मिळणं शक्य नव्हतं, बाकी अडचणी होत्या, पण तरीसुद्धा सर्व महाराजांना अडचणीत महाराजांनी दूर करून आपण 1 तारखेला इथं रथाचं आगमन झालं। 5 तारखेपासून कालपासून महाराजांच्या पालखीचा प्रारंभ झाला। पालखीच्या पाठीमागं रथ हा पाहिजे हे आमचा अट्टास होता आणि त्याप्रमाणे सर्वांनी परमिशन म्हणजे दिली आणि त्या योगानं आपल्याला ते रथाची सेवा मिळालेली आहे। आणि इथून पुढं 10 दिवस कंटिन्यू या पाठीपालखीमागं महाराजांचा रथ हा फिरणार आहे। हा रथ पंढरपूरच्या वारीला आणि हा रथच पुन्हा आषाढी वारीसाठी पंढरपूरला वापरला जाणार आहे। या रथाचं वेगळं वैशिष्ट्य काय? या रथाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे साधारण ज्ञानेश्वर माऊलींचा जो रथ असतो त्या रथाचा लुक तो चांदीचा आहे, प्रतिकृतीचा आहे, चांदीचा आहे तो। आपण हा सिल्वर कोटेड असा का रथ आणि महाराजांना साजेसा असा रथ आपण तयार करून आणलेला आहे आणि ही केवळ महाराजांची कृपा आहे, बाकी कोणाचं काही नाही। याला कॅमेरा वगैरे बाकी सिस्टम याच्याला यामध्ये आता ब्लूटूथ आहे, लाईटची सिस्टम वगैरे सर्व जोडलेलं आहे, हे जोडलेलं आहे। पुन्हा नंतर CCTV आहे। पुन्हा नंतर जर समजा आपण दर्शनाला आलो आणि ब्लूटूथ जर आपल्या मोबाईलचा चालू केला तर त्या लाईटमधून श्रीराम जय रंजय जय राम असा म्हणजे जो आपण ब्लूटूथ लावू तो ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो। अशा प्रकारचं चांगल्या प्रकारे आम्हाला त्या बेलवंडीच्या लोखंडे यांनी चांगलं सहकार्य करून इंजिनियर होते, त्यांनी सहकार्य करून आम्हाला हा रथ बेलवंडी श्रीगोंद्याच्या ते बेलवंडी अहमदनगर जिल्ह्यात असा आहे दिलेला आहे। या वर्षीचा आता म्हणजे कसं रथ हा या वर्षीचा रथ म्हणजे नेहमी रथ असतो, पण तो महाराजांचा रथ हे झाल्यामुळं आता हा हे महत्वाचा सगळ्यात पालखीचं आकर्षण आता आपला हा महाराजांचा रथच आहे। देखभाल म्हणजे आता मंडळातर्फे आणि हे वर्षभर इथं मंदिरात असतो आपल्या ह्याच्यामध्ये निवारासाठी ठेवण्यात आला। हसबे महाराज, तुम्ही काय सांगताल? जय श्रीराम। हा रथ आता आपण वारीसाठी म्हणजे आपली सलग आज 8वं वर्ष आहे वारीचं, आणि वारीच्या निमित्तानं आपण हा आषाढी वारीच्या निमित्तानं हा रथ बनवण्याचा प्रयत्न आटोकाट केला, तो सक्सेस पण झाला। किती काळात हा? मला वाटतं वारीनंतर 3.5 महिन्यात हा रथ आपण इथं गोंदवलेत आणला। वारीनंतर 15 दिवसानंतर आपण सगळ्यांची चर्चा केल्यानंतर लोकसहभागातून, महत्त्वाचं म्हणजे हा रथ सहभागातून आणला की गोंदवले ग्रामस्थ आणि गोंदवले पंचकृषीतील गावे जे आहेत त्यांच्या माध्यमातून हा रथ आणण्याचा प्रयत्न केला। याच्यात दुसऱ्या कुणाचा संस्थांचा किंवा त्यांचं सहकार्य आहेच, पण आशीर्वाद या स्वरूपात आहे। बाकीचं सहकार्य गोंदवले ग्रामस्थ आणि गोंदवले पंचकृषीतील लोकांनी सहकार्य जास्त केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून हा रथ आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। तुम्ही अनेक रथ पाहतात, हा माऊलींचा वेगळा म्हणजे माऊलींच्या रथाची प्रतिकृती असावी। माऊलींचा पुणे आळंदी ते पंढरपूर चालणारा रथ माऊलींचा आणि सातारा पंढरपूर रूटने जो जाणारा रथ आहे ती माऊलींच्या रथाप्रमाणेच प्रतिकृती असावी, म्हणून हा रथ माऊलींच्या स्वरूपातच आपण तयार करण्याचा प्रयत्न आटोकाट केला आहे।